आणि जसवली संघाचा गोलंदाज विवेक. श्रेयस दादांकडून मिळालं पारितोषिक 100 रुपयाचं आपण घेऊन जायचं आहे. पुढील होणारा सेमीफायनलचा सामना शिलीम विरुद्ध उमरशेत आणि उमरशेत क्रिकेट संघ फलंदाजीसाठी मैदानात आलेले त्यांचे 2 फलंदाज ते म्हणजे साईराज आणि नरेंद्र. आणि महत्वाची अभिमानाची गोष्ट म्हणजे फायनल मध्ये पोहोचलेला पहिला संघ म्हणजे साई बोरोली दापोली हा संघ फायनल मध्ये पोहोचलेला आहे. आता चालू असणारा सामना शिलीम विरुद्ध उमरशेत दोन्ही संघांमधून विजेता संघ हा फायनलला जाणार आहे. फक्त 2च पारितोषिक असल्यामुळे हारणाऱ्या संघाला पुन्हा चान्स मिळणार नाही. ह्या विचाराने आपण खेळ करायचा आहे मैदानामध्ये. उमर सेमीफायनलची मॅच आणि पुन्हा एकदा मिथिलेश गोले आणि त्यांचा सामना करतोय तो नरेंद्र. आणि उत्कृष्ट गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू मिथिलेश यांच्या माध्यमातून आशिष दादा रिकामे. आपल्या प्रतिष्ठानला वारंवार सहकार्य करणारे समीरजी देसाई साहेब यांचे चिरंजीव रोनकजी देसाई साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. पुढचा चेंडू तरी त्यांचं प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. धाव चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम सोमजाई मातेचे सुपुत्र शिलीम गावचे मिथिलेश उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. गेल्या वर्षी याच मैदानामध्ये मालिकावीरची ट्रॉफी जिंकलेले ते मिथिलेश घोले. बघूया काय करतात. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि खरोखरच उत्कृष्ट असा शॉट नरेंद्रच्या बॅटमधून. षटकार आरपार सीमापार षटकार. मित्रांनो काही जरी एक पाऊल असती पुढं जवळ फायनलचा माहोल तयार होत चाललेला आहे. मित्रांनो उमरशेत क्रिकेट संघाकडून सलामीला आलेले ते नरेंद्रच्या बॅटमधून पहिला एक षटकार आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मिथिलेश उत्कृष्ट असा कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम आणि शिलीम या संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो मिथिलेश. एक अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक वर्ष आपलं नाव गाजवलं आपल्या शिलीम या गावासाठी आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो मिथिलेश. आणि मिथिलेशच्या साथीला असतो तो कुणाल. आणि यावेळी मिथिलेश कडून चूक होते आणि वाईड चेंडू. परंतु काही हरकत नाही मित्रा. जसवली संघाचा गोलंदाज विवेक माईकडे संपर्क साधायचा आहे. जसवली संघाचा गोलंदाज विवेक आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. संघाची धावसंख्या आहे ती 7 आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं कमबॅक केलं मिथिलेशाने. 5 चेंडू आणि 7 धावा. एक षटकार काढून देखील त्यांनी 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा दिल्यात असा गोलंदाज इथे पाहायला मिळतोय सोमजाई क्रिकेट संघाचा. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम यांचा मिथिलेश गोले. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहेत ते नरेंद्र. बघूया नरेंद्र आपल्या संघासाठी काय करतायत. आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत मिथिलेश. खरोखर टिपू सुलतान मैदान मध्ये तुझं खरोखर जलवा आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्ही YouTube लाईव्हलाच आपला पाहत आहोत. सुंदर अशी गोलंदाजी होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 8. मिथिलेशाने एक षटकार काढून फक्त 8 धावा दिलेल्या आहेत आणि समोरच्या संघाला 8 धावांवरती रोखण्यात यश मिळवलेलं आहे. आणि आता संघाकडून दुसरा षटक घेऊन येतील ते कुणाल कदम. आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष शिलीम या संघाकडून उत्कृष्ट अशी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल ते करत असतात ते म्हणजे कुणाल कदम मिथिलेश यांच्या साथीने. या दोघांनी त्याचबरोबर आई सोमजाई देवी क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंनी नावारूपेला आणलेला हा शिलीम गावचा क्रिकेट संघ. संघाची धावसंख्या आहे ती 8. सेमीफायनलची मॅच आणि फलंदाजीसाठी मैदानात आहे तो उमरशेत. त्याचबरोबर करजाई देवी क्रिकेट संघ उमरशेत. करजाई देवी क्रिकेट संघ उमरशेत या संघाकडून आपण इथे पाहतोय ते साईराज आणि साईराजच्या साथीला आहेत ते नरेंद्र.
अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी यांच्याकडे आहे. ते साईराज आणि युवराज दोन बंधू. मागच्या मॅच मध्ये मागच्या सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं विशाल आणि अनिकेत या बंधूंची जोडी. त्याचबरोबर उमरशेत या संघाकडे सुद्धा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज असतात ते साईराज आणि युवराज हे दोन बंधू. बघूया आता सेमीफायनल मधून फायनल मध्ये कोण जाणार. फायनलच्या सामन्यामध्ये दुसरं षटक घेऊन येतोय तो कुणाल कदम. अतिशय गाजलेला हा खेळाडू, माणगाव तालुक्यातील अतिशय नामांकित खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय शिलीमगावच्या माध्यमातून कुणाल कदम. आणि या लेग साइडला टोललेला आहे साईराज यांनी. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे शिलीम संघाकडून. खरोखर आलं संकट काही जरी एक पाऊल सुटी पुढं. पंचांचा इशारा नो बॉल. मित्रांनो, रायगड मी मराठी प्रतिष्ठाची एक खरोखर एक खुश खबर आहे. रोनकदादा देसाई यांच्या माध्यमातून आताच एक सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. पुढच्या वर्षी रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक ज्यावेळेस होईल तर ह्याच मैदानावरती होणार, परंतु दादांच्या सहकार्यामध्ये फक्त गोरेगावमध्ये कोणताही मैदान असेल त्याचा सर्व मैदानचा खर्च दादा करणार असं दादांनी जाहीर केलंय. म्हणजे पुढच्या शिवमय चषकची नक्कीच तयारी आम्ही चालू ठेवणार. दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढचा चेंडू रोनक यांचा पुन्हा एकदा, माफ करा कुणाल यांचा. आणि हा पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल झालेला आहे आणि गडी बाद होते. कुणालला मिळते पहिली विकेट. साईराजला परत आलं संकट काही जरी एक पाऊल सुटी पुढं. साईराजला परतावं लागतंय माघारी. आणि आता संघाचे एक अनुभवी फलंदाज आले ते नरेश, वन डाऊन बॅट्समन नरेश पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्या संघासाठी काय करतात बघूया. आता नरेंद्र यांच्या साथीला आलेत ते नरेश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. आणि शिलीमच्या माध्यमातून आपण पाहतोय दोन अष्टपैलू खेळाडू मिथिलेश आणि कुणाल दोघंच फलंदाजीला येतात, दोघंच गोलंदाजीला येतात आणि एक हाती सामना जिंकून देण्याची ताकद आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये, ते म्हणजे मिथिलेश आणि कुणाल. आणि आता पुन्हा एकदा कुणाल कदम आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतात आणि त्याचा सामना करतील ते अनुभवी फलंदाज नरेश. खरोखर क्रिकेट खेळायला वयाची मर्यादा नसते आणि वयाच्या 40 मध्ये देखील सुद्धा आपल्या संघासाठी उमरशेत क्रिकेट संघासाठी फलंदाजी करतायत ते म्हणजे नरेश. आणि नरेश बघूया पुढच्या चेंडूवर काय येत आहेत. आणि हा निर्धाव चेंडू कुणाल यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कुणाल यांच्याकडून अतिशय नावाजलेला हा रायगडचा हिरा खरोखर म्हणावा लागेल कुणाल कदम याला. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे सगळे मावळे जे मैदानभर पसरलेले आहेत त्या सगळ्यांनी स्टेजकडे यायचं आहे थोड्याच वेळात. आज आपण ज्या मैदानात खेळत आहोत त्या एरियाचे माजी आमदार असलमभाई शेख यांचं आगमन होणार आहे. सगळ्या मावळ्यांनी एकत्रित यायचं आहे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग इथे बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाली घोली यांच्या माध्यमातून. आणि उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट तिकडे केली ती नरेंद्र आणि नरेश. खरोखर वयाची मर्यादा नाही क्रिकेट या खेळाला आणि नरेश यांनी दाखवून दिलं वयाच्या 40 मध्ये सुद्धा 2 धावा कशा धावून चोरल्या जातात. आणि पुन्हा एकदा कुणाल कदम, खरोखर माणगाव तालुक्यातील हा एक उगवता सितारा नाही तर चमकलेला सितारा खरोखर म्हणावा लागेल तो म्हणजे कुणाल कदम. आणि पुन्हा एकदा कुणाल कदम याचा उत्कृष्ट असा चेंडू आणि निर्धाव चेंडू काढण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव चोरतायत का, परंतु इथे मी सगळ्या रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या श्रेयतांना विनंती करतो गेट समोर ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्या जरा बाजूला करायच्या आहेत. थोड्याच वेळात इथले स्थानिक माजी आमदार असलमभाई शेख यांचं आगमन होणार आहे, त्यांची गाडी आतमध्ये येणार आहे. तर गेट समोर ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्या आपल्या बाईक प्लीज विनंती आहे सगळ्यांना बाजूला करायच्या आहेत. ज्यांनी गेट समोर गाडी लावलेली आहे त्यांनी आपली गाडी बाजूला ठेवायची आहे, बाजूला करायची आहे. धन्यवाद. प्रथमेश कंटिन्यू. संघाची धावसंख्या ती 4 चेंडू आणि 13 धावा. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये आले ते निवृत्ती. बघूया निवृत्ती आपल्या संघासाठी काय करतात. उमरशेत क्रिकेट संघाकडून गेली कित्येक वर्ष खेळत आहेत ते म्हणजे निवृत्ती. आता बघूया कुणाल कदम यांचा सामना करतील ते निवृत्ती. स्ट्राईकवर आहेत ते नरेंद्र. बघूया नरेंद्र यांनी मागच्या सामन्यामध्ये 3 खणखणीत षटकार खेचले होते, परंतु या सामन्यामध्ये षटकार खेचण्यात यशस्वी ठरले ते नरेंद्र. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग बाउंड्री लाईनवर पाहायला मिळते शिलीमच्या सर्व खेळाडूंकडून. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण करतायत बाउंड्री लाईनवरती.
संघाची धावसंख्या आहे ती 5 चेंडू आणि 14 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी. संघाची धावसंख्या आहे ती 14. 5 चेंडू आणि 14 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी. हॅलो, आज एक आनंदाची बातमी. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे युट्यूब लाईव्ह मॅचेस आहेत. ज्या मॅचेस 10,000 लोकांनी लाईव्ह बघतायत. लाईव्ह 10,000 10,000 लोकांनी बघितलेली आहे आणि आता 700 लोक लाईव्ह बघत आहेत. धन्यवाद. आणि आपण इथे आवाज ऐकताय तो सोमजाई मातेचा सुपुत्र घोडेगुंगावचा प्रथमेश गणपत दाबेकर. आणि त्याचबरोबर इथे युट्यूब लाईव्ह वरती आपल्याला मदत करताय ते राकेश रिकामे, मोरवणे गावचे सुपुत्र राकेश रिकामे यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. आमचेच मित्र आहेत ते राकेश रिकामे, खूप चांगलं काम करतात इथे पाहायला मिळालं. स्कोर ही प्रतिष्ठानाची पोर त्यांच्या एकीत आहे जोर. आलं संकट काही जरी एक पाऊल असती पुढं. ही प्रतिष्ठानाची संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 आणि 15 धावांचं आव्हान असेल शिलीम या संघासाठी. आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम, सोमजाई माता प्रसन्न आणि सोमजाई मातेचे सर्व सुपुत्र हे शिलीम गावचे. सुमित तांबडे ताबडतोब यायचं आहे पॅव्हलियन मध्ये. मित्रांनो, सेमीफायनलचा दुसऱ्या राऊंडची एक इनिंग झालेली आहे. दुसरी इनिंग होईल थोड्याच वेळामध्ये. साई बोरोली दापोली हा संघ फायनलला पोहोचलेला आहे. आता चालू असलेला सामना शिलीम विरुद्ध उमरशेत. विजेता संघ फायनलमध्ये येणार आहे. लाईव्ह पाहत असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाची एक मागणी आहे, पुढील होणारा सामना हा 3 या 4 षटकांचा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि तसे लोकांचे मनोगत देखील येत आहेत. नक्कीच प्रत्येक लाईव्ह पाहणाराचा इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करू, परंतु शेवटचा जो सामना आहे ते तुम्ही आटोक्यात घ्यायचा प्रयत्न केलात तर नक्कीच आपण यशस्वी ठरणार आहोत. उमरशेत संघाने ताबडतोब संघ तैनात करून सामना संपवायचा आहे. धावसंख्या संघाची धावसंख्या आहे 14 आणि 15 धावांचं टार्गेट. आणि 12 चेंडू मध्ये फक्त 15 धावांचं आव्हान मिथिलेश घोले आणि अमय घोले यांच्यासाठी. फक्त 15 धावा आणि 12 चेंडू मापक धावांचं आव्हान घेऊन येणार आहेत मैदानामध्ये शिलीम सोमजाई संघ. मला वाटतं इथे उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ती साईराज फणसे आणि युवराज फणसे, दोन बंधू उमरशेत गावचे, दोन बंधू उमरशेत गावचे, दोन सुपुत्र ते म्हणजे साईराज फणसे आणि युवराज फणसे हे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आलेत. आणि आता नक्कीच त्यांच्या समोर एक मोठं आव्हान असेल ते मिथिलेश घोले याचं. आणि मिथिलेशच्या साथीला आहे तो कुणाल. पुन्हा एकदा दोन अष्टपैलू खेळाडू. पुन्हा सगळ्यांना विनंती करतोय गेटच्या समोर ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी कृपया साईडला करण्याची विनंती करावी, कृपा करावी. असलमभाई शेख यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होणार आहे. गेटच्या समोर ज्यांच्या वाहनं आहेत त्यांनी साईडला करण्यात यावी. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. युवराज फणसे, साईराज फणसे याचे बंधू युवराज फणसे, दोन बंधूंची जोडी गोलंदाजीमध्ये आपल्याला इथे कौशल्य दाखवताना पाहायला मिळते. आणि गोलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावरती त्यांनी आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन आले. आणि त्याच जोडीचा सामना करेल तो शिलीम गावचे नावाजलेली जोडी मिथिलेश आणि कुणाल. गेली कित्येक वर्ष ज्यांनी आपल्या संघाला नावारूपाला आणलं, ज्यांनी आपल्या गावाचं नाव गाजवलं ते म्हणजे मिथिलेश. आणि मिथिलेशच्या साथीला आहे तो कुणाल. अख्खा गोरेगाव आणि अख्खा रायगडमध्ये ज्या जोडीच्या नावाची चर्चा चालते ते मध्ये मिथिलेश आणि कुणाल ही जोडी आता सेमीफायनलच्या विकेटवरती उभी आहेत, धावपट्टीवरती खेळत आहेत. पाहूया 15 धावांमध्ये फक्त 12 चेंडूत आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा चौकार इथे पाहायला मिळाला मिथिलेशच्या बॅट मधून. स्पेशल शॉट आहे मिथिलेशाचा. एक पाऊल असती पुढं.
असताना 2 चेंडूमध्ये 5 धावा इथे झालेल्या आहेत आणि आता 10 चेंडू आणि 10 धावा. सेमीफायनलची ही मॅच अतिशय अतिरेकीचा सामना आणि या अतिरेकीच्या सामन्यामध्ये 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते युवराज फणसे आणि साईराज फणसे, या फणसे बंडूंची जोडी आणि या जोडीच्या समोर मारा करतोय तो युवा माफ कर अनुभवी अष्टपैलू मिथिलेश गोले. बघूया मिथिलेश आणि कुणाल, बघूया कुणाल आता स्ट्राईक वरती आणि कुणालच्या बॅट मधून हा मिस शॉट झालेला आहे. बघूया मिस जज झालेला चेंडू आणि एक उत्कृष्ट असा झेल तिथे पाहायला मिळाला. ऑफ साइडला कुणालला माघारी परतावं लागेल. सुंदर सुंदर असा झेल घेतलेला आहे उमरशेठ संघाकडून आणि महत्वाचा विकेट सोमजाई शिरीन संघाने गमावलेला आहे. तो कुणालाच्या स्वरूपामध्ये आता त्याची जागा घ्यायला आलाय तो म्हणजे अमय घोले. उत्कृष्ट असा फलंदाज 50 धावा पहिल्या सामन्यामध्ये मारल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून आता इथे दाखवणार आहे, आपलं प्रदर्शन करणार आहेत अमय घोले आणि मिथिलेश घोले. तत्पूर्वी रोनक दादा देसाई यांचा सत्कार मी जयेश दादा भोईर यांना विनंती करतोय. रोनक दादांचा सत्कार करायचा आहे. आपण पाहतोय मैदानावरती आहे ती घोले बंधूंची जोडी आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करतायत ते फणसे बंधू. बघूया इथे फणसेंचा विजय होतोय की घोलेंचा विजय होतोय. खरं तर हा विजय घोलेंचा किंवा फणसेंचा नसेल तर तो त्यांच्या गावाचा असेल, कारण ते आपल्या नावासाठी न तर गावासाठी खेळतायत आणि त्यांचं गाव आहे म्हणजे उमरशेत विरुद्ध शिलीम आणि शिलीम या संघाकडून गेले कित्येक वर्ष ही जोडी मैदानात गाजली आहे. ती म्हणजे घोले बंधू मिथिलेश घोले आणि अमेय घोले. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत ते अमेय घोले आपल्या गावासाठी. बघूया काय करतायत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फणसे युवराज फणसे आणि हा उत्कृष्ट असा शॉट ऑफ साइडला पाहायला मिळाला आणि एक धाव काढण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि एक धाव काढण्यात यशस्वी. आता संघाला धावा हव्यात. धावा झाल्यात 6 आणि 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा इथे पाहायला मिळते. अटीतटीचा हा सामना आणि 8 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता शिलीम या संघाला. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट मसाळा शाखेचे माजी अध्यक्ष आणि मोरोणे गावचे सुपुत्र श्री शांतारामदादा गायकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धन्यवाद दादा. वेळात वेळ काढून सगळे महत्त्वाचे कार्यक्रम अटेंड करून आमच्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन तुमचं. बसा. तसेच देवेंद्र काते मोरवणे गावचे सेक्रेटरी मुंबई मंडळाचे यांचं देखील आमच्या मंचावरती स्वागत आहे. सेमीफायनलच्या राऊंडमध्ये अटीतटीचा असा चालत असणारा सामना शिलीम व उमरशेत दोन्हीही नावाजलेले संघ खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी चारही बाजूनी परिपक्व असणारे असे दोन्ही संघ एक सामने भिडलेले आहेत. माफक धावांचं आवाहन घेऊन शिलीम संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. फक्त 12 चेंडूंमध्ये फक्त 15 धावांची आवश्यकता असताना 6 चेंडूमध्ये प्रथमेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 7 आणि आता 6 चेंडूमध्ये 8 धावा आणि 8 धावा डिपेंड करायच्या त्या साईराज फणसे संघाचा कर्णधार साईराज फणसे. उत्कृष्ट आणि एकदम मिथलेशचा फेवरेट शॉट खेळून अमय त्याला सुंदर अशी साथ देत आहे. आपली फलंदाजी पाहता नक्कीच पुढचे तुम्ही मानकरी असाल असं चिन्ह आता तुम्ही दाखवून देताय, कारण आपला परफॉर्मन्स अमय घोले आपले सासरेबुवा म्हणजे गायकर साहेब आपल्या इथं आगमन झालेलं आहे आपला सामना पाहण्यासाठी. स्पेशल आपल्याला शुभेच्छा आहेत आणि आठवण करून देतो खास महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टने ज्यावेळेस सामने राबवले होते आणि अमय घोले हे फलंदाजी करत असताना चक्क 5000चं बक्षीस दादाने ठेवलं होतं. अमय घोलेसाठी स्पेशल होतं. आता देखील अशी अपेक्षा आहे सेमीफायनल दादांकडून तुम्हाला काय ऑफर असेल 10,000 फायनलमध्ये फायनलला आहे बंधू तुमच्यासाठी फायनलला ऑफर आहे
फायनलमध्ये उत्कृष्ट या तुम्ही, तुमच्याकडे 10,000चं बक्षीस असेल सासरे बुवांकडून. धन्यवाद. शिलीम संघ विजेता झालेला आहे. उमरच्या संघाचं देखील अभिनंदन. आणि एक सूचना आहे, महत्वाची सूचना आहे, जे ज्या मित्रांच्या गाड्या गेटच्या समोर आहेत त्यांनी कृपया हटवायच्या आहेत, नाहीतर टोचरवर आलेल्या आहेत, गाड्या उचलण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्हाला विनंती करतो, ज्याच्या गाड्या आहेत त्यांनी सावध व्हायचं आहे. मिथिलेश गोले पॅव्हलियनमध्ये येऊन आपले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मिथिलेश गोले अभिनंदन. शिलीम संघाचं फायनल संघामध्ये आणि नाणेफेकसाठी यायचं आहे. शिलीम संघ आणि साई बोरवली दापोली ताबडतोब नाणेफेकसाठी यायचं आहे. आपल्याला षटक वाढवायचे आहेत म्हणून ताबडतोब यायचं आहे. आणि फायनल सामन्याची नाणेफेकी श्री शांतारामदादा गायकर यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, ताबडतोब पॅव्हलियनमध्ये यायचं आहे.